हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल SC फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्ही मला कमेंट करत होता का बिल्स ऑफ एक्सचेंजचा थिओरिटिकल पार्ट कव्हर करा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, फायनली आपण आज तो पार्ट घेऊन आलेलो आहे. म्हणून आशा करतो का तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणार आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब पण करणार. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. सो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन कव्हर करू. लाईन बाय लाईन समजून घेऊ का या चॅप्टरचा अर्थ काय आहे, याला कुठे यूज करतात आणि का यूज करतात. बरं, द ॲबिलिटी ऑफ अ कस्टमर टू ऑब्टेन गुड्स ऑर सर्व्हिस बिफोर पेमेंट बेस्ड ऑन ट्रस्ट. व्हेन गुड्स ऑर सर्व्हिस आर ऑब्टेन्ड अँड पेमेंट विल बी मेड इन फ्युचर, इट इज नोन ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बघा, आता कस्टमरला जर एखादी गुड्स किंवा सर्व्हिस परचेस करायची असेल पण त्याचं पेमेंट जर ते फ्युचरमध्ये करणार असेल तर त्या टाईपच्या ट्रान्झॅक्शनला आपण काय म्हणतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. राईट, हे आपल्याला माहिती आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन प्ले अ सिग्निफिकंट रोल इन द वर्ल्ड ऑफ बिझनेस. बघा, समजून घ्या बरं का, क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा खूप मोठा रोल आहे बिझनेस वर्ल्डमध्ये. काय मोठा रोल आहे तर आपल्याला ते पुढे समजून घ्यायचं आहे. Credit motivates the customer to increase the amount of their spending. क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा मोटिव्ह काय आहे? आपण एखाद्या व्यक्तीला उधारीवरती माल का देतो? कारण तो पण काय करतो, त्याची जी ॲबिलिटी आहे, त्याची जी कॅपॅसिटी आहे, का जर जिथं तो 10 रुपये खर्च करत होता कारण त्याच्याकडे तेवढे पैसे असेल मे बी, पण जर आपण त्याला उधारीवरती माल देत असेल तर तो 10च्या जागी 50 पण खर्च करायला तयार होऊ शकतो. म्हणून क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा मोटिव्ह काय आहे, का कस्टमरची ॲबिलिटी वाढवणं स्पेंडिंगची. राईट. Moreover, business enterprise offer credit to gain a competitive advantage in the market. त्यानंतर मार्केटमध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन दिलं तर जे आपले कॉम्पिटेटिव्ह आहे त्यांच्यापासून पण आपल्याला काय भेटतो, ॲडव्हान्टेजेस भेटतो. म्हणजे दुसऱ्यापेक्षा जर आपण एखाद्याला उधारीवरती माल देतोय तर कस्टमर काय करतो, आपल्याकडून माल खरेदी करण्यास उत्सुक होतो किंवा आपल्याकडे माल खरेदी करायला येत असतो. टू बॅलेन्स द पोटेन्शियल फॉर इन्क्रीज the sales with the risk of decreased cash flow and large outstanding debt, the seller requires some sort of commitment or promise from their customer that he would pay the amount of goods due from him on the particular date in future. त्यानंतर इथं पुढे दिलेलं आहे the balance of potential for increased sales with the risk of decreased cash flow. तर बघा, यामुळे काय होईल, जेव्हा आपण एखाद्याला क्रेडिटवरती सेल करणार आहे तो ऑब्वियसली आपला जो सेल्स आहे तो पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. क्रेडिट सेलचे खूप सारे बेनिफिट आहे, ॲडव्हान्टेजेस आहे, डिसॲडव्हान्टेजेस पण आहे, ते आपण नंतर बघू. पण आपल्याला एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून विचार करा. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनमुळे काय होत आहे, तर आपले कंझ्युमर आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहे, कॉम्पिटिटरपेक्षा आपल्याकडे जास्त येणार आहे, आपला सेल्स वाढणार आहे, आपला रिव्हेन्यू वाढणार आहे. राईट. त्यामुळे आपण काय करतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे एक प्रॉमिसरी डेट असते, त्या डेटपर्यंत आपण समोरच्या कस्टमरला, आपल्या ग्राहकाला आपण काय करतो, गुड्स किंवा सर्व्हिस देतो. नंतर जी डेट ठरवलेली आहे त्या डेटवरती आपण काय करतो, पैसे घेऊन टाकतो. टू अवॉइड एनी कॉन्फ्लिक्ट ऑर मिसअंडरस्टँडिंग अबाउट पेमेंट, instruments of credit like bill of exchange and promissory notes are issued. आता इथं बघा, जेव्हा आपला जो कस्टमर आहे, कस्टमर काय करतोय, आपल्याला एक डेट सांगतोय आणि त्या डेटला जर त्याने आपल्याला पैसे दिले नाही किंवा आपण त्याला मागितले तर कुठे ना कुठे काय होतं, एक रिलेशन खराब होतं किंवा मिसअंडरस्टँडिंग तयार होऊ शकते. मग असं होऊ नये म्हणून आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे, बिल्स ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट. त्यामुळे काय होईल, आपले रिलेशन पण खराब होणार नाही आणि आपला कस्टमर आपल्याला ऑन टाइम पेमेंट करतो. आता हे बिल ऑफ एक्सचेंज काय असतं याच्याविषयी अजून डिटेलमध्ये आपण पुढे शिकणार आहे, काळजी करू नका. इन इंडिया, instrument of credit have been used in a long time are पॉप्युलरली नोन ॲज हुंडीज. आता इंडियामध्ये त्याला हुंडी पद्धत म्हणून पण ओळखलं जातं. जे प्रॉमिसरी नोट आहे त्याला हुंडी पद्धत सुद्धा म्हणलं जातं. आता बाळांनो, हे जे बिल ऑफ एक्सचेंज आहे किंवा ही प्रॉमिसरी नोट आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे डिटेलमध्ये. याचं इंट्रोडक्शन तुम्हाला होप सो कळालं असेल का क्रेडिट ट्रान्झॅक्शन का केलं जातं आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन केल्यानंतर आपल्याला ऑन टाईम पेमेंट पण मिळालं पाहिजे. आपण जर एखाद्याला उधारीवरती माल विकतोय त्याचा जो पैसा आहे ठरलेल्या डेटवर आपल्याला तो भेटलाही पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे एक ऑप्शन आहे, बिल ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट. राईट. सो विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं इंट्रोडक्शन संपलेलं आहे. आता एक नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये, नेसेसिटी. नेसेसिटी समजून घेऊ सगळ्यात पहिले, म्हणजे का गरज आहे. बघा, कमर्शियल प्रॅक्टिस हॅज फ्लोरिश टू ट्रीट बिल ऑफ एक्सचेंज and promissory note as valuable instrument of credit
to an extent that when a written promise is made in proper form and on proper stamp paper, it is understood that the customer has discharged his debt and the seller has received the payment. तर बघा, आपण जेव्हा बिझनेस करतोय तो बिझनेसमध्ये आपण क्रेडिटवर ट्रान्झॅक्शन तर करणार आहे, उधारीवरती माल विकणार आहे, उधारीवरती माल घेणार आहे. तो ऑन टाइम आपल्याला पैसे भेटण्यासाठी आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज गरजेचं आहे. आता बिल ऑफ एक्सचेंज काय असते, एक प्रॉपर पेपरवरती एक स्टॅम्प असतो, सिग्नेचर असते, डेट असते आणि त्या ठरलेल्या डेटनुसार आपल्याला आपला पैसा टाइमावरती मिळू शकतो. राईट. याच्यानंतर पुढे बघा, also these written promises are accepted by bank and money is advance against it. आता आपल्याकडे जर एखादा बिल्स ऑफ एक्सचेंज असेल किंवा प्रॉमिसरी नोट असेल, जर आपण ती बँकेत जाऊन जमा केली आणि त्या बदल्यात आपल्याला काय करते, बँक पैसे पण देते, पण ती प्रॉपर फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आपण जर एखादी चिठ्ठी एखाद्या पेपरवरती आपण काही पण लिहिलं, एखादी अमाऊंट लिहिली, कोणाची डुप्लिकेट सिग्नेचर मारली जर घेऊन गेलो तर त्याला ॲक्सेप्ट करणार नाही. प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आपल्याला ती प्रॉमिसरी नोट पाहिजे. जेव्हा आपण बँकमध्ये त्याला डिपॉझिट करू तर बँकवाले पण आपल्याला काय करतात, त्याच्या अगेन्स्टमध्ये पैसे देतात. पुढे बघा, moreover the instrument being negotiable instrument can be transferred from one person to another person. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पण ट्रान्सफर केले जातं. राईट. आता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट पार्ट आपण याचा कव्हर करून घेऊ, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबू. मीनिंग, Negotiable Instrument Act 1881 state that negotiable instrument means promissory note, bill of exchange or check payable either to order or bearer. आता बघा, आपल्याला ह्या ॲक्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 नुसार जे इन्स्ट्रुमेंट आहे, बिल ऑफ एक्सचेंज असेल किंवा चेक असेल किंवा आपल्याकडे एखादी प्रॉमिसरी नोट असेल, तर याच्यावरती आपण काय करू शकतो, कोणतीही गोष्ट म्हणजे त्याला एक्सचेंज बी करू शकतो, एखाद्या व्यक्तीला देऊ पण शकतो किंवा आपण त्याच्याकडून त्याच्या बदल्यात काही गुड्स पण खरेदी करू शकतो. अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ रिटन एक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट अँड ऑल्सो अ प्रॉमिस टू पे द डेप्ट अकॉर्डिंग टू द टर्म्स ऑफ द बिल. आता बिलवरती ती जी चिठ्ठी आहे त्याचा फॉर्मॅट पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला त्या बिलचा. त्याच्यावरती जी डेट आहे, त्याच्यावरती जी कंडिशन आहे, त्या कंडिशननुसार आपल्याला काय करावं लागतं, पेमेंट करावं लागतं किंवा पेमेंट आपल्याला मिळू पण शकतं. आता आपल्याला डिपेंड करतं का ते बिल आपल्याकडे आहे का दुसऱ्याकडे आहे. ओके. त्यानुसार आपण काय करणार आहे, त्याला समजून घेणार आहे. सध्याला पहिले फक्त एवढं लक्षात ठेवा की त्या डेटनुसार किंवा त्याच्यावरच्या ज्या कंडिशननुसार आपल्याला पेमेंट किंवा जे डेप्ट आहे ते दिले जाऊ शकतं किंवा भेटले जाऊ शकतं. अ क्रेडिट बिल ऑफ एक्सचेंज is generally drawn by the creditor on his debtor and should be accepted by the debtor. आता एकदम सिंपल भाषेत समजून घ्या का जो क्रेडिटर आहे तो काय करतो, एक चिठ्ठी लिहून देतो आणि त्याच्या डेटरकडे देऊन टाकतो. फॉर एक्झाम्पल ए आणि बी आहे, ते एने काय केलं, बीला गुड्स सेल केल्या, तर ए साठी बी जो आहे तो क्रेडिटर आहे आणि बी साठी ए कोण आहे, डेटर आहे. तर बी काय करणार, एक चिठ्ठी लिहून देणार, एक प्रॉमिसरी नोट लिहून देणार, कोणाला, एला. कोणाकडे, ए म्हणजे कोण, डेटरकडे. म्हणजे क्रेडिटर काय करतोय, डेटरकडे एक प्रॉमिसरी नोट देतोय आणि त्याला आपण म्हणतोय बिल ऑफ एक्सचेंज. तर इथं बघा, आज आपण काय कव्हर केलं, इंट्रोडक्शन, त्यानंतर नेसेसिटी आणि बिल.